ठाणे शहरात पहाटेपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून या पावसादरम्यान पोखरण रस्ता क्रमांक 2 येथील गांधीनगर सुभाषनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेलं होर्डिंग अचानक कोसळले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या निमित्ताने शहरातील धोकादायक होर्डिंगचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ठाणे शहरात गेले 2 दिवस पावसाचा जोर वाढला आहे। सकाळपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे। वाऱ्याचा वेग प्रचंड आहे। याच पावसादरम्यान गांधीनगर सुभाषनगर भागात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले एक भले मोठे होर्डिंग अचानक कोसळले। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। या मार्गावरती सकाळच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु पावसामुळे शहरात शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या असून त्याचबरोबर नागरिकांनाही अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। त्यामुळे रस्त्यावरती वाहनं कमी असल्याने येथे मोठी जीवितहानी टळली। सुभाषनगर पोखरण रोडवरती अनेक बॅनर लावण्यात आले आहेत। याची इलेक्ट्रिक वायर बघा रस्त्याच्या मधोमधी पडले आहे। पोखरण 2 रोड नंबर वसंत विहार सुभाषनगर येथे हा बॅनर पडला आहे। 1 महिना झाला हा बॅनर भरून, एका महिन्याच्या आतमध्ये हा बॅनर पडला आहे।